अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 41. काशी यात्रा निरूपण त्वष्टापुत्र आख्यान सायन देवास वरला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्ये नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुणी सन्मुखा, कर जोडून ऐका नमन करी साष्टांगी. जय जया सिद्ध मुनी तू तारक भवारणी, नाना धर्म विस्तारुणे गुरुचरित्र निरोपिले. तेने धन्य जाहलो आपण प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरुस्मरण प्राशविला दातार. एक असे माझी विनंती, निरोप द्यावे आम्हा प्रती, आमचे पूर्वजे कवणे रीती ते सेवा केले श्री गुरुसी. तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्री गुरु सन्निधानी, शिष्य झाले कवणे गुणी, निरोप द्यावे स्वामीया. ऐकोणी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारुण, एक चित्ते करुणी मन एक शिष्य नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरु भेटले, वो सर ग्रामी होता भले, पूर्वजे तुमचा परियसा. तया नाम सायन देव केली पूजा भक्ती वाहू, त्यावरी प्रीती असे स्नेह आमचा श्री गुरुमूर्तीसी. तेथून आले दक्षिण दिशा, गाणगापूर परियसा, ख्याती जाहली दाही दिशा, कीर्ती वाढे बहुवसी. ऐकोणी येती सगळे जन, करी श्री गुरुचे दर्शन, जे जे म्हणींचे का वासना, पूर्ण होय परियसा. याने परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी, ख्याती नाम श्री नृसिंह सरस्वती, भक्त वत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायन देव नाम ख्याता, त्याने ऐकले वृत्तांता महिमा श्री गुरुयतीचा. भक्तिपूर्वक वेगेचे आला गाणगापुरासी, आनंद बहुमानसी हरुष निर्भर होऊन. दुर्णी देखे गाणग भुवन, आपण रातो लोटांगण, करीत असे दंड प्रमाण याने परी पातला. दंड प्रमाण करी तू गेला विप्रू मठा, तू देखील तेथे मूर्तिमंतू परात्पर श्री गुरुती. अष्टांगी नमन करीत असे चरणी लोळत, केश करुणी पाद जडित भक्ती भावे परियसा. कर संपुष्ट जोडणी स्तुती करी एक ध्यानेंद्रे, मूर्ती तुची मुळी गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपले, कृतार्थ माझे पितर आहले, कोटी जन्म पाप गेले म्हणून चरणी लागलो. जय जया श्री गुरुमूर्ती परमात्मा जगज्योती, त्राही त्राही विश्वपती नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरणावर नावयांसी, शक्ती व्हायचा आपणांसी, परमात्मा तुची होसी भक्त वत्सला स्वामिया. तुमची चरणाची प्रौढी, वस्ती तेथे तीर्थे कोडी, वर्णिती श्रुती घडोघडी, चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रयमूर्तीचा अवतार मद तैसती साक्षात्कारू, भासत असे निरंतर त्रय मूर्ती तुची होसी. ब्रह्मा तुची केवळू, हाती दंड कमंडळू, अमृत भरले सदा जळू, प्रोक्षितांची प्रेतासी जीव येती. दंड धरिले याची कारणे, शरणांगताचे रक्षण, धरित सैन्य निवारण, भक्त वत्सल तुची होसी. रुद्राक्ष महाभस्म धारण, व्याघ्र चर्माचे आसन, अमृत दृष्टी इंदू नयन, कृपा दृष्टी अग्निसूर्य. चतुर्विध पुरुषार्थांसी, भक्त जना तुझी देसी, तुची रुद्र सत्य होसी, नृसिंह शग जगद्गुरु. विष्णू ऐसे तुझे नम गुण, पितांबर पांगुरुण, तीर्थ समस्त गुरुचरण. कामनापूर्ती भक्तांचे, वांझे कन्यापुत्र देसी, शुष्क काष्ट करीसी, दुभवली वांझ महिषी, अंडपूर्णा तुम्हा जवळी. विष्णुमूर्ती तुची जाण, साक्षी द्यावे असे काय कारण, त्रिविक्रम भारतीसी कुण विश्वरूप दाविले. म्हणविले वेद पतिता करवी, अपार महिमा जाहले पूर्वी, त्रयमूर्ती अवतारणी, पृथ्वी आली ती भक्त ताराव्यासी. नाना परी स्तोत्र करीतो, पुन्हा पुन्हा नमन करीतो, सद्गदित कंठ होतो, रोमांचळ उठरे. आनंद जळ लोचने, निघती संतोषी बहुमणी, नवविधा भक्ती करुणी स्तुती केले श्री गुरुसी. संतोषोने श्री गुरुमूर्ती दया विप्रा आश्वासिती, माथा हस्त ठेविती परमभक्त तुची आम्हा. तुवाच एका स्तुती केले त्याने माझे मन घाले, तुझं वर ऐसे दिले वंशवंशी माझे दास. ऐसा वर देवली श्री गुरुमूर्ती संतोषने, मस्तके हस्त न्यासोनी म्हणती जाये संगमासी. स्नान करुणी संगमासी, पूजा करेगा अश्वत्थासी, त्वरित यावे मठासी, भोजन करेगा पंक्तीसी. याने परी श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरोप देती, गुरु निरोप जेने रीती आला स्नावा करुणी. षोडश पूजा श्री गुरुसी, पूजा करी भक्तीसी, अनेक परिपक्वांनेसी, भिक्षा करवी भरियसी. भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपले पंक्ती, समस्त शिष्याहुनी प्रीती आपले जवळ राहू देती. भोजन झाले श्री गुरुसी, शिष्यांसहित विप्रांसी, संतोषोने आनंदेसी बैसले होते मठातू. तया विप्र सायन देवासी, श्री गुरुपुस्ती दे प्रियसी, तुझे स्थान कवणदेशी, कळतर पुत्र कोठे असती. पुसती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तमान, गुरुकृपा असे परिपूर्ण म्हणून तू पुसती संतोषी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे सायनदेव विस्तारण, कन्यापुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया. उत्तर कांची म्हणजे ग्रामी, वसुनी असतो आम्ही स्वामी, तुझे कृपे समस्त क्षेमी असे देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधुजन करते संसार यातना, आपले म्हणीचे वासना करणे सेवा श्री गुरुचे. सेवा करते श्री गुरुसी, असेल स्वामी परियसी, ऐसे माझे मानसी निर्धार असे देवळे. ऐकोणी दयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून, आमचे सेवा असे कठीण, आम्ही वास भोवता ठाई. ऐके समय अरण्यातू अथवा राहू नगरातू, आम्हा सवे कष्ट भोवतो, तुम्ही केवी राहू सका. याने परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिते, ऐकोनी विनविन मागुती, म्हणे स्वामी अंगीकारू. गुरुची
सेवा जो करी नरू तोची उत्तरे पैल पारू त्यासी कैसे दुःख घोरू सदा सुखी तोची होय चतुर्विधा पुरुषार्थ देऊ सखे श्री गुरुनाथून त्यासी नाही आमाचा पंथ गुरु भक्ती करणे मुख्य याने परी श्री गुरुसी आयन देव भक्तीसी विनवी तसे परी असे संतोष झाले श्री गुरुमुळे श्री गुरु दया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती दृढ असेल म्हणे भक्ती तरीच करी अंगीकारो स्थिर करुणे अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास तिनी जाण ऐक शिष्या नामकरणी वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी सवे घेतले दयासी समजतांते वारुणे भक्ताचे अंतकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जात असे समागमे भक्त सहित संगमासी गेले श्री गुरु समयनिशी बैसते झाले अश्वतेसी सुख गोष्टी करीताती दिवस गेला अस्तमाने श्री गुरु विचार करती म्हणे दृढ याचे अंतकरणे कैसे ऐसे पाहू म्हणती उठविती वारा अवचिती त्याने वृक्षकड पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळधार वरुष जो का विप्र होता जवळी सेवा केली ती वेळी आश्रय गेला वृक्ष तरी वस्त्रे करुणे श्री गुरुची पर्जन्य वारा समस्त देखा सायन देव आपण भाव एका उभा राहोणी सन्मुखा सेवा करी परियसी याने परी ह्या मधोनी पर्जन्य आले महाक्षोणी आणि वारा उठणे वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणि शेकावया गुरु निरोपे तक्षणे एको भावे धरणे म्हणे निघाला विप्रा महाज्ञानी आणाविया वैश्वानरू निघाला शिष्य देखोळे श्री गुरु म्हणती हासोने नको पाहू आपला नैनी उभय पार्श्व परियसा गुरु निरुपे याने परी निघता झाला धडकरी न दिसे वाट अंधकाई खून खून जात असे अंधकार महाघोर पाऊस पडे दुरंदर न दिसे वाट कवणे परी जातो भक्त परियसा म्हणे त्याने श्री गुरुसी जातो मार्गी परिसी लवता बीज हंदिसी त्याने त्याचे जात असे याने बरीच वेजीवर पावला त्वरित अंगापुरू वेशी पासी जावणी थोर अंका केले द्वार पाळत यासी सांगे वृत्तात तू आणि दिले त्वरित अग्नीद्वार तू घालून ये भांडिया तू घेऊन आला परियसे न दिसे मार्ग अंधकारू विजूचे तेज जात असे नरू मणी करीत असे विचारू श्री गुरु पाते निरोपिले दोन्हीकडे न पाहे म्हणते श्री गुरु माते निरोप देते यायचे कैसे आहे स्थिती म्हणून पाहे येत येवेळी आपली दक्षी दिशेसी पाहता देखे सर्पाची पाहुनी भिवनी पळता उत्तरेची अद्भुत दिसे महानागू पाच फणे दिसती दोन्ही सवेची येता ती धावणी विप्र भ्याला आपले म्हणे धावत असे भिवून या वाट सोडून जाय राणी सवेची येता तिथं सर्व दोन्ही जातसे विप्रभावनी अतिशीघ्र तातसे स्मरिता झाला श्री गुरुसी एको भावे धैर्यासी जात विप्रपरियसी घातला पातला संगमच जवळीके दुर्णी देखे श्री गुरुसी सहस्र दिप्पे ज्योतिषी दिसती विप्रभवसी वेद ध्वनी ऐकत असे जवळी जातात विजेवर एकला दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकार दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वळ केले अभयसी उजेड झाला बहुसी झाला विप्रू साधणेसी सावदेसी पाहत असे श्री गुरुते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरुते वंदुनी सवेंची गेलेली गोरी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुजती प्रिप्रांचे कागा भयभीत झाला असे आम्ही तुते रक्षावैसी सर्प दोन्ही पाठवले न धरी भय आता मनी काही आमुचे सेवा कठीण पायी विचारुणे आपला देही अंगी करावे गुरु सेवा गुरु भक्ती म्हणजे ऐसे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे नाही म्हणे भ्याने तया शिष्या प्रियसा सायंद्र विप्रत ये वेळी लागत असे श्री गुरुचरण कमळी विनवी तसे करुणा बाहळी कृपा करी गा म्हणून या गुरु भक्तीचा प्रकार निरोपावे माते श्री गुरु जेने माझे मन स्थिर होऊन रामे राहे तुम्हा जवे श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असे सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्राह्मण मुहूर्त होय तव पूर्वी कैलास शिखरेचे बैसला होता व्योमकेशी अर्धांगी पार्वतीचे एकांत होय जाना गिरिजा तुझे ईश्वरासी गुरु भक्ती म्हणजे आहे कैसी विस्तारुणी आम्हासी सांग म्हणे ती येवेळी शंभू सांगे गिरिजसी सर्व साधे गुरु भक्तीसी करावे एको भावेसी जोची शिव तोची गुरु तो याचे एक आख्यायन सांगे तुझे विस्तारण एक चित्ते करुणे मन ऐक गिरिजे म्हणत असे गुरु भक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ साध्य होय जाणं अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियसा नाना तप अनुष्ठान करिता यज्ञ महायज्ञ महादान त्यात होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती कर निर्मळ साध्य होय तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व साध्य त्यासी होय सुलभ असे अप्रयास जो जाणतो गुरुची वास एको भावे धोरणी वास आराधावा श्री गुरुची याचे गुरु दृष्टांत सांगेने एका ऐसे एकचिते ब्रह्म याचा अवतारा व्यक्त त्वष्टा ब्रह्मापरियसा त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकळ कर्मा कुशळ धीरू योग्य झाला उपनयनी त्वष्टा ब्रह्मापुत्रासी व्रत बंद केला परिसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरविले गुरुचे सेवा नानापरी करत असे ब्रह्मचारी वर्तता ऐसे यानेपरी अपूर्व एक वर्तले वर्तता ऐसे एके दिवशी आले पर्जन्य भाऊ असे पर्णशाळा परियसी गळत असे गुरुचे ती यावेळी शिष्यासी निरोप दिले गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ असे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतेसे परियसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहावे स्थिर दिसावे रम्य मनोहर
असावे सर्व परी कर शीघ्र करी ऐसे गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती सांगत असे अतिप्रीती मध्ये कुंचकी आणावे नसेल विनले अथवा शिवले विचित्र रंग पाहिले मी पाहिजे केले माझे अंगाप्रमाणे पाहिले त्वरित आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे शिष्याची मागेम त्या आणि कामासी पादुका होई आम्ही ऐसी उदकावरी चाली जैसे अथवा चित्रेने लागे त्यांसी न होय अधिक पायांसी जेथे चिंतू मानेसी तेथेची घेऊन जाय ऐसे ये तू केहा अवसरी गुरुकन्या काय करी जाता याचा पालवधरी आपण असे काही आणावे ता नवडे दोन्ही आम्हासी येऊन यावे परियसी आणि का आपण खेळावेसे सचेतना आणावे पुत्र्या घरकुल अथवा करावे एकच तब्बी असावे कधी न तुटे न व्हावा कधी न होवे जीर्ण पाहे जेथे ठेवी तेथे यावे सोपस कर सहित होवे पाठ ठावे असावे तया घरी भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण कराव्या पाक यज्ञ मडकी करून आणि एक सांगेन तुझं रांधण करावे अशी कवी मज पाक केली उष्णा सहज असो नाही अन्य जाना पाक करिता मडकेसी काजळ न लागे परियसी आणून देका भांडी ऐसे आणि सर्व सोपस करू गुरुकन्या ऐसे म्हणा अंग कारिले शिष्य राणा निगता झाला तक्षणा महारण्ये प्रवेशेला मणी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय करू याचे परी केवी करू म्हणत असे पत्रावळी करू नेणे इतुके माते कधी होणे स्मरत असे एक ध्यान श्री गुरुचरण देखा म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेवील माझा गुरु शीघ्र इतुके न करी कवनापासी जाऊ शरण राखेल कवण माझा प्राण कृपानिधी गुरु विना ऐसा कवण असे आता जरी न एके गुरुचे बोल शाप देईल तत्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार केलो काय गती आपणाची जाता जाऊ आपण कवणापासी अशक्त बाळ कामाचे अंगीकार का केलो गुरुवाक्य मज कारण माते कैची निर्वाण वेंची आता माझे प्राण गुरु निरोप करीन मी ऐसे महारण्य तू जातो बाळ चिंतू श्रमणिया अत्यंत निर्वाण म्हणे जात असे पुढे जाता मार्ग तू भेटला एका वधू तू ब्रह्मचारित्य देख तू पुसता झाला येवे कवर बाळ कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारोणी आम्हासी सांग म्हणे येवे ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडत असो भेटलासी तुरी धानू दैसे वत्स लागेल हेनू दुःखिष्ट झालो होतो आपण देखता मन निवाले ऐसे चकोर पक्षी आते चांदणी येता अंश होते तैसे तुझे दर्शन मात्र आनंद झालो स्वामी माझे पूर्वाजित पुण्य काही होते म्हणून तू भेटलासी निदान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपले नाव कवन येथे येणे झाले कुठून निर्मळ जे महारण्य मध्ये तुवा भेटलासी होशील तुझी ईश्वर माते कृपा केले गुरु तुझं देखता मनोहर अंतःकरण स्थिर झाले की होशील कृपाळू सत्य भक्त वत्सलू मी दास तुझा बाळू म्हणून चरणी लागला नमित तया बाळकासी उठवी तसे तापसी आळिंगोणे महाहरुषी आश्वासितसे येवे मग पुसिला वृत्तांतू बाळक सांगे समस्त गुरुने जे जी मागितली वस्तू कवणे परी साध्य होय आपले बाळ ब्रह्मचारी नवे कामते अंगीकारी पडलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणत असे मग म्हणे अवृतू तया बाळ अभय दे तू सांगेन तुझे एकही तू जाणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधना असे एक निधन काशीपुर महास्थान सकळा अभिष्ट साधते 50 कोटी असे क्षिती त्या वेगळ्या विख्याती विष्णू मुख्य प्रजापती तेथे वरू लादले ब्रह्मा सृष्टी रचाव्यासी वरू लादला परियसी वरू दिले विष्णूसी समस्त सृष्टी पाहावया काशीपुर ऐसे स्थान तुवा जातांची जाण होईल तुझे मन कामना संदेह नदरी म्हणान तू तुवा जावे त्वरितेंसी जे जे वसे तव मानसी समस्त विद्या लाभसी विश्वकर्मा तुझी जाणे चतुर्विध पुरुषार्थ साध्य होय तेथे त्वरितू त्या परत्वे अनेक स्वार्थू काय असे सांग मज तोची देव असे दया विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणजे होता बाळ त्याथे दिले क्षीरसिंधू नाम आनंद कानन विख्यात महास्थान समस्तांत मन कामना तिये ठाई होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्माची हे राशी सकळ जीवजंतुसी मोक्षस्थान परियेसा जे वास करीती तिये स्थाने त्याते देखतांची नयनी जाती दोष पळवणी स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असते काबाळ करी तुवा चिंता तेथील पुण्यवाणता अशक्य माझे जीवेसी तया काशी नगरात तू जे जन तीर्थ हिंड तू एक पावले पुण्य बहु अश्वमेध फळ असी धर्मार्थम काम मोक्षी जे जे तू म्हण तुझे कांक्षी जातांशी होईल साक्षी संदेह नदी म्हणांदू ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी कोठे असेल काशीपुरी आपण असे अरण्यातू आनंदू कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी अथवा जाऊ पातळाची कोठे असेल सांगा मज या संसार सागराची ताराव्या तारकू तुझी होसी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया ऐसे काशीपुराची माते कोई नाही कोण नाही हर्षी विनवू जरी मी तुम्हासी घेऊन जावे म्हणूया काय कार्य असेल तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी आम्ही बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला ऐसे म्हणे तापसी आपण नाही हर्षी तुझं करिता आपणासी यात्रा घडे लाभत होऊ या परतील आम्हासी काय लाभू विशेषी वृथा जन्म मानवांची काशी वासव न करावा तुझं करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरतेसी म्हणून दोघे निघाले मनोवेग तात्काळी पातळी विश्वेश्वराजवळ तापसी म्हणे ती वेळी बाळा यात्रा करी आता बाळा म्हणे ते अशी स्वामी माते
निरोपदेशी नेने यात्रा आहे कैसी कवडे परी रहाटावे आपण बाळा ब्रह्मचारी तेने निर्धर गवणे परी कवडे विधी पुरसरी विस्तारुनी सांग म्हणे तापसी म्हणे दयापासी सांगेल यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेम भक्तीपूर्वक पहिले मणिकर्णी कैसी स्नान करणे नेहमीसी जाऊण्या विनायकासी पाच ठाई नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनर्पी यावे रंगातिरा मणिकर्णिका स्नान करा मणिकर्णिकेचा ईश्वर पूजा करून या निर्धारू जाऊन या कंबळेश्वर पूजा करी का भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तीसी पर्वतेश्वर पूजणी हरुषी गंगा केशव पूजी म्हण ललिता देवी पूजणी मग जावे तेथुनी जरासंधेश्वर सगुनी पूजा करा भक्तीसी सोमनाथ असे थोरू पूजा शळ टंकेश्वर दयापुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी गा हरिहरेश्वरासी वैद्यनाथू महाहर्षी ध्रुववेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोरू पूजा करी गा हटकेश्वर हस्तिक्षेपट तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारतभूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंटेसी पूजावा पशुपतीश्वरुनिका पूजा करुणी बाळका पिता महा असे जो का ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुणी पुढे जावे कोमणी चंदेश्वरा ते नमुने पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नेश्वर मग पूजी नागेश्वर हरिचंद्रकेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका पूजा करणे ऐका वशिष्ठ मामदेव पूजी एक पुढे त्रिसंदेश्वर पूजिलिंग असे थोरू विशालाक्ष मनोहरू धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे असे विनायका वृद्धादित्य असे जो का अनुक्रमे करुणिया चतुर्वक्रेश्वर थोरू लिंग असे मनोहरू पूजा करी गा परमेश्वर अनुक्रमे करुणिया मनप्रकाशमेश्वरू कुण ईश्वरू ईशान चंडी चंडेश्वर जाण पूजा करी गा भक्तीसी पूजा करी भवानी शंकरू धुंडी राज मनोहर अर्ची राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न परद्रव्येश्वरासी प्रतिग्रहेश्वर पूजी मग निष्कळेश्वर असे लिंग वाहनहर पूजी मानकंडेश्वरू अप्सरेश्वर पूजी मग गंगेश्वर पूजन ज्ञान वापी करास्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग तारकेश्वरू असे थरू लिंग असे मनोहर पूजा महाकाळेश्वर दंड पाणी पूजी मग महेश्वरा ते पूजने अर्चे मोशेश्वर धाणी वीरभद्रेश्वर सोमणे पूजा करी बाळका अभिमुक्तेश्वरासी तुवा जाऊने हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंच विनायका आनंद वैरव पूजा करी पुनरुपी जायन महाद्वारी जेथे असे म्हणत पुरी विश्वनाथू परियसा बाळा तुवा यानेपुरी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंटपा भितरी जाऊनी मंत्र म्हणावा श्लोक अंतर्गृहेषु यात्रेण यथावद्या मया कृता युनातिरिक्तया शंभू प्रिय तामनया विभो इति मंत्र समुच्चार्य वक्षणम वैमुक्ती माध्म भवेत विश्रम्य या भवने निष्पाप पुण्य भाग भवेत ऐसे मंत्र जपणे विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जावणे स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथे पूजनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हरुषी मोदादी पंचविनायकांची पूजा करावी भक्तीसी धुंडी राज पूजी मग पूजा भवानी शंकरू दंड पाणी नमन करू विशालाक्षा अवतारा पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्मकुपेसी श्राद्ध विधी करा हरुषी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा याने परी यात्रा करी दशाश्वमेध तीर्थासी स्नान करा श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परियसी स्नान श्राद्ध कर्म पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी का भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वृंदादेवी सर्वेश्वर मनोभावी धुंडी राजभुक्ती पूर्वी पूजा करी का ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे ऐका रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर मग पूजन मन कामना पावे जाण ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजन गौरी कुंडी स्नान वृद्ध केदारेश्वर पूजी हनुमंतेश्वर मनोहरू रामेश्वर पूजनी स्नान श्राद्ध कृमी कुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुणी स्वप्न कुंडी स्नान स्वप्नेश्वरा पूजन करी स्नान का संगमांतु संगमेश्वर पूजन लोलार्क कुपी करा पराय स्नान श्राद्ध कर्म आचरण गती प्रदीप ईश्वराची
पूजी अर्क विनायका पराशरेश्वरू अधिका पूजा करुणी बाळका सन्नी हत्या कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंडी देखा स्नान करावे विषेका सुवर्णादी अधिका तेथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नान जिके पूजी दुर्गा विनायक दुर्गा देवीसी बाळका पूजा करावी मनोभावी पुढे 64 योगिनी पूजा करी मनोभावी कुक्कुट द्विज वंदुनी मंत्र तेथे जपा श्लोक वाराणस्या दक्षिणे मांगे कुक्कुट नाम वै द्विजहा यस्य स्मरण मात्रेण तु स्वप्न सुस्वप्न भवेत पुढे मासोपवासासी पूजेचे गौरी अंबिसे सोत कवड्या घालून तिसी मनमन दिसी करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करा हर्ष शंखद्वार कुंडेसी शंख विष्णू पूजी मग कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजन अयोध्या कुंडी करी स्नान श्रीराम सीता पूजावे लवांकुश कुंडी करी स्नान लवांकुशाते पूजन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजावे सूर्य कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरण सांबादित्य पूजन जावे पुढे बाळका वैद्यनाथ कुंड बरवे जेथे स्नान तुवा करवे वैद्यनाथ ते पूजा एको भावे करुणिया गोदावरी कुंडेसी स्नान करी भक्तीसी घुमडी स्नान करी मनापासून पूजा करी भक्ती भावे शुक्रगोपी करी स्नान करी शुकेश्वर अर्चना मग जावे अन्नपूर्णा पूजा भरी भक्तीसी दोंदी राजा ते पूजन ज्ञान वापी करा स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंड पाणी पूजावे आनंद भैरव वंदणे महाद्वारा जाऊनी साष्टांगी रमणी विश्वनाथा अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी का हरुष म्हणून योगीराज सांगत असे आता उत्तर पाडससी सांगेन विधी आहे ऐसी संकल्प करून या हरुषी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करा महा हरुषी कोटी जन्म पापणाशी प्रख्यात असे पुराणे पंचगंगा प्रख्यात नाम सांगेन असती उत्तम किरणादूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळणी पाचही खाती जाण नाम असती सगुणी ऐक बळा एक चित्तकृत युगी त्या नदीसी धर्म नदी म्हणते हरुषी धूत पापा नाम दिसी त्रेतायुगी अवधारा बिंदू तीर्थ द्वापारी नाम जाणे द्विपारी विस्तारी या कलियुगा भितरी नाम झाले पंचगंगा प्रयागेसी मागमासी स्नान करिता फळ कैसी त्याहुनी पुण्य अधिकेसी कोटी गुणे पंचगंगा ऐसे पंचनदीसे स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशळ कोपाळ कृष्ण पूजनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी बंदोणी गभतेश्वर पूजावा मयूरवादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्तिपंट पासी जावे भुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्या ते पूजनी अमर्द केश्वर अर्चनी पापक्षयेश्वर पूजी मग नवग्रहा ते पूजनी काळ भैरवा ते पूजा ध्याने क्षेत्र पाळा ते अर्चनी काळ कृपी स्नान करा पूजा करुणी काळेश्वरा हंस तीर्थी स्नान करा श्राद्ध पितृ कर्मसारा ऐक बाळा एक चित्ते कृती वासेश्वर देखा पूजा करुणी बाळका पुढे जाऊन ऐका शंख वापी स्नान करे आचमन करुणी रत्नेश्वरा ते पूजनी सीतेश्वरा अर्चनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वर पूजा करी बाळा तू पूजा पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ उपा जाई काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्युश्वेश्वरा हरुषी पूजा करी बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथुनी मग पुढे जाणे जम्बुकेश्वर पूजावा वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंडरेखा कुपेसी स्नान श्रद्धा करी तुम्हा पुढे भूतभैरवासी पूजेचे ईशानेश्वरासी जैगी शव्य गुहेसी नमन करुणी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरासी अर्चन करी कंदकेश्वरा ते अवधारी पूजा करीगा भक्तीसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेंची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरी तेथुनी वाल्मिकेश्वरासी पूजा करीगा भक्तीसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशा च मोचन तीर्थेसी पुढे जाणे अवधारी पुढे कपर्दीश्वरासी पूजा करीगा भक्तीसी कर्कोट वापीसी स्नान करीगा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करीगा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्निश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजन मत्स्यदारी करा स्नान अंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी तुवा जावे भक्तीसी स्नान करावे विधीसी पुत्रनामी श्राद्ध करावे तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रतितावून पूजा करिगा भक्तीचे असे तीर्था वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधीपूर्वक गोदाने देता पुण्य भोवत असे मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियसी वृषभध्वजा ते पूजनी मग निघावे तेथुनी ज्वाला नृसिंह वंदनी वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुणे केशवादित्य पूजनी आदि केशव चर्चनी पुढे जावे परियसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एको भावे परियसा कपिला दारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजा त्रिलोचनेश्वरू प्रख्यातेश्वर पूजी मग पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीसी नर्मदेश्वरू हरुषी एको भावे
अर्चाबा गंगा यमुना सरस्वतीसी तिन्ही लंगे विशेषी पूजा करिगा भक्तीसी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजनी गोग प्रतार्थता स्नाने पंचगंगेसी जावणी स्नान मागोती करावे म्हणे कर्णिका स्नान करणे जल शाईते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदारी पंचविनायकांसी पूजा अन्नपूर्णेसी धुंडी राजपरियेसी ज्ञान वापी स्नानासी ज्ञानेश्वर पूजा वा पूजा दंड पाणीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवांसी द्रौपदी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तकेश्वर हरुषी पूजोन्या संभ्रमेसी विश्वनाथ सन्मुख सांगे श्लोक उत्तर मानस यात्रेणं यथा वद्यामया कृतं न्यूनाति रिक्तया शंभू प्रियतमा मनया विभूमहा ऐसा मंत्र जपुनी साष्टांग नमस्कार म्हणे मग निघावे तेथुनी पंचकोश यात्रेसी म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळा भिष्टे साधिजे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सायंदेव भक्त सेवा अंगीकृत गुरु भक्ती उपदेश महाक्षेत्र स्त्री मानस वर्णनम नाम 41 अध्याय शतमोध्याय प्रसंग 41 ग्रंथ संख्या 6014 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।